आज माझं नाही तर आमच्या अनुबाईचं एक पार्सल आलं होतं आणि आज पुन्हा नाश्त्याला आमच्याकडे इडलीच बनली होती. तर काही जणी मला म्हणत होत्या तुझी इडलीची रेसिपी आमच्यासोबत शेअर कर. तर आज सुद्धा इडली एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनली होती. याची डिटेल रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नाश्ता झाल्यानंतर पुढच्या स्वयंपाकाला लागले. आज सगळ्यांची फरमाईश होती की अंड्याची भुर्जी बनव. तर भुर्जी बनवून घेतली आणि आज चपाती मी बनवलीच नाही, दुपारच्या जेवणामध्येच भाकरी बनवली. आधी ना मला भाकरी अजिबात आवडत नव्हती, 2 टाइम मी चपाती खायची. पण आता असं झालंय की 2 टाइम मला भाकरी दिली तर 2 टाइम सुद्धा खायला मला ती आमच्याकडे असंच असतं. आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावा लागतो, त्यानंतर घरातली आवरावर साफसफाई वगैरे मी करून घेते, कारण आमच्या घरी सगळ्यांना लवकर जेवण करायची, नाश्ता करायची सवय आहे. आणि आभीमुळे घरात एवढा सगळीकडे पसारा झालेला असतो आणि आज त्यात मला कामाला एवढा जास्त उशीर झालाय. काम जास्त आहे म्हणूनच नाही तर आज घरी कोणीच नव्हतं, सगळे शेतात गेलेले, त्यामुळे मी सुद्धा निवांत मोबाईल बघत बसले. त्यामुळे काम तसंच राहिलं होतं. दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि आज पुन्हा आवरून आम्ही कुठेतरी निघालो होतो. आमचा सिद्धू मामा सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याला भेटण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होता आणि आम्ही तिथे जाऊन पोहोचलो की माझं एक पार्सल आलं. तसे तर मी खूप जास्त गोष्टी ऑर्डर केल्यात पण माझे पार्सलच येत नाहीयेत. आज हे पार्सल आलंय ना, हे अनुसाठी मी दिवाळीच्या आधी फ्रॉक मागवलेला होता, तो आज मला मिळाला होता. आणि पहिल्यांदा असं झालं की पार्सल ओपन केल्यानंतर मी एवढी खुश झाले, कारण मला हा ड्रेस खूपच जास्त आवडला होता. अनुला म्हटलं छान 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 असं करून दाखव ना, आणि ती पण गोड गोड करून दाखवत होती. सांगायचे का? हा, छान 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 छान. तू कर ना छान. इकडं